नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज एका वेगळ्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. तो विषय म्हणजे आपली मुलं. आज आपण 4-5 दिवस झाले टी व्हीवर प्रत्येक चॅनलवर तीच बातमी पाहतो आहोत. ती म्हणजे पेपरफुटी. श्री वांगचूक सरांनी जे उपोषण केलं ते तब्बल 12 दिवस चालले. हे उपोषण कोणासाठी केलं? तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलं. त्यांचा मुलगा तर नव्हता ना परीक्षेला बसला, तर हे नीटचे पेपर फुटले आणि त्यामुळं रात्रीचा दिवस करणाऱ्या, खूप अभ्यास करून सुद्धा करणाऱ्या मुलांचा मात्र हिरमोड झाला. कारण MBBSसाठी जे मार्क्स लागतात त्यासाठी हे संपूर्ण कुटुंब, फक्त मुलंच नाही तर त्यांचे आई-वडील वगैरे पूर्ण कुटुंब हे वर्षभर त्यासाठी झटत असतं, राबत असतं आणि आपापल्या परीनं जे मुलांसाठी करता येईल ते करत असतं आणि एवढा प्रचंड मानसिक ताण त्या मुलांना असतो, काही विचारू नका. आणि मग एवढ्या त्रासातून ते जेव्हा परीक्षा देऊन हुश्य करतात आणि नंतर त्यांना असं कळतं की पेपर लीक झाल्यामुळे नीटची परीक्षा परत घेण्यात येईल. विचार करा, काय वाटलं असेल की ज्या मुलांनी वर्षभर त्यांची पुस्तकातून मान वर झाली नाही, एखाद्या घाण्याच्या बैलाप्रमाणे त्यांनी स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं. वर्षभर अभ्यासाशिवाय त्यांनी कोणत्याही घरातल्या कार्यक्रमामध्ये त्यांनीच काय, त्यांच्या आई-वडिलांनी सुद्धा भाग घेतला नाही. कारण डॉक्टर व्हायचं स्वप्न त्या मुलाच्या डोळ्यात आणि त्या पालकांच्या डोळ्यात होतं आणि म्हणून सगळं कुटुंब त्या मुलांसाठी झटत होतं. आणि अशात जेव्हा पुनर्परीक्षा घ्यायचा विचार केला जातो आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरते, तेव्हा त्या मुलांची अवस्था, त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल याचा आपण विचार केलेला बरा. वेळ, पैसा आणि कष्ट ह्या विद्यार्थ्यांसाठी कुर्बान केले. आज नीट परीक्षेची तयारी करताना फक्त विद्यार्थीच रात्रीचा दिवस करत होते असं नाही, तर सगळं कुटुंब त्यांच्यासाठी झटत होतं. आणि अशातच ही नीट परीक्षेचं परत घेणं म्हणजे त्यांच्यावर मानसिक दबाव आलेला होता. आणि मग यामुळं वांगचूक सरांनी जे उपोषण सुरू केलं, पण त्याची दखल आपल्या सरकारनं घेतली नाही. आणि तुम्हाला तर माहीत आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरवर लाखो मुलांचा समुदाय त्या ठिकाणी जमा झालेला होता सरांना पाठिंबा देण्यासाठी. कारण सर हे त्यांच्या घरातल्या कोणासाठी नाही, तर आपल्यासाठी ते उपोषणाला बसलेत. आणि म्हणून मुलांची, एखाद्या पंढरीला जसा वारकरी अतिशय भक्तिभावानं जातो, तसं आपला हा देवच आहे. वांगचूक सर म्हणजे आपला देव आहे. आणि म्हणून हजारो मुलांची पावलं, विद्यार्थ्यांची पावलं म्हणा, पालकांची पावलं म्हणा, त्या जंतर मंतरवर निघालेली होती. आणि मग 12 दिवसाचं उपोषण चालून सुद्धा सरकारनं दखल घेतली नाही. आणि शेवटी आपण पाहिलं की कोणत्या अवस्थेमध्ये वांगचूक सरांची उचलबांगडी केली. अक्षरशः म्हणजे पोलीस वेशातले तर नव्हतेच, जसे डॉक्टर वाटावेत असे सगळे हे पोलीस होते का कोण माहीत नाही, तुम्हालाही माहीत असेल पहा. तर हे पांढऱ्या ड्रेस युनिफॉर्ममध्ये आले आणि पांढऱ्या कपड्यामध्ये अक्षरशः झोळी करून सरांना त्यांनी गाडीत घालून नेलं. आता हे नेल्यानंतर त्यांना असं वाटलं की आंदोलन थांबेल, पण नाही. कारण ही जी ज्योत होती, ही धगधगता जो निखारा होता, हा असाच फुलत राहिला. तो म्हणजे त्या दीपकच्या माध्यमातून. आणि मग दीपकनं काय केलं की तो म्हणाला की सरांना नेलं काही हरकत नाही, आम्ही पुन्हा त्यांचं आंदोलन मी पुढे चालू ठेवतो. आणि म्हणून त्यानं तो उपोषणाला बसला. आणि मग त्याची ही अवस्था तेच व्हायला लागली. आणि सरांना असं वाटलं, म्हणजे दीपकला असं वाटलं की आता शासन काही जरी झालं तरी आपण मागं हटायचं नाही. कारण मुलांचा प्रतिसाद त्याला खूप होता. फक्त मुलंच नाही तर मुलीसुद्धा त्याच्यामध्ये होत्या. आणि मग हे सगळेजण, पालक असतील, मुलं असतील, हे सगळे त्या ठिकाणी जंतर मंतरवर यायला लागले. तर त्यावेळेला इतकी गर्दी झाली होती, पण सगळं वातावरण जे आहे ते शांततेत चाललेलं होतं. आणि मग ह्या वातावरणाला आता कुठेतरी लगाम घातला पाहिजे. आणि शासनानं अतिशय नीचपणाचं धोरण स्वीकारलं. ते म्हणजे त्यांनी पोलीस फौजफाटा मागवला आणि
सगळीकडं अंधाधुंद लाठीमार सुरू केला. आता या ठिकाणी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी जणू काही तोंडाला कुलूप लावल्यासारखं, चिकटपट्टी लावल्यासारखे गप्प बसले आणि मग सगळा हा अंधाधुंद कारभार, एवढंच नाही तर मारणारे पोलीस तर सोडाच, पण म्हणजे पोलिसाच्या वेशात आलेले की ज्यांच्या मुलं सांगत होती की त्यांच्या म्हणजे शर्टवर नेमप्लेट सुद्धा नव्हती, म्हणजे असे नेमप्लेट, विदाऊट नेमप्लेटचे असे पोलीस त्या ठिकाणी आले. एकतर बहादर मला त्या ठिकाणी विदाऊट ड्रेस, म्हणजे टी शर्ट आणि पांढरी पॅन्ट अशा अवस्थेमध्ये होता, असा मुलांना मारत होता, अशा काट्या घालत होता. अहो, जनावरांना सुद्धा आपण एवढं मारणार नाही, इतकं तो धडाधड पोरांना काट्या मारत होता. मुलांना तर सोडा, पण मुलींना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. एखाद्या मुलीचे कपडे फाडले, एकीचे हात धरून पिरगळला, एकीच्या मांडीवर पाय दिला आणि एक नालायक पोलीस तर असं ब्लाऊजला धरू धरू तिच्या ओढत होता. इतक्या राग येत होता, पण आपण एवढ्या लांबून आपण काहीच करू शकत नाही ना. तर सगळीकडं अशी अंधाधुंद चालली. हे झाल्यानंतर सुद्धा एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायला सुरुवात केली. जवळजवळ त्या अश्रुधुराच्या नळकांड्या 3 वर्षापूर्वीच एक्सपायर झाल्या होत्या आणि त्यामुळं मुलांच्या डोळ्याची आग व्हायला लागली, त्वचेची आग व्हायला लागली आणि प्रचंड गदारोळ माजला. अक्षरशः रक्तबंबाळ काठ्या इतक्या मारल्या की एखादं जनावराला सुद्धा आपण मारणार नाही असं मारत होते. रक्तबंबाळ मुलं झालेली होती. ते दृश्य पाहून अक्षरशः डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होते. पण रागानं मुठी आवळून आपण घरातच बसले, काय करणार. राग आहे पण बळ नाही, अशी अवस्था झालेली होती. प्रत्येकाच्या मनातून मोदी आणि शहा यांच्यावर चीड येत होते. सगळेजण शिवाची लाखोली वाहत होते, पण या दोघांना मात्र त्याचं काहीच वाटलं नाही. फक्त मुलाने हे काय केलं, उपोषण का बसले, तर अभिजित दिपके जो आहे, हा अभिजित दिपकेची एवढीच मागणी होती, वांगचूक सरांची एवढीच मागणी होती की त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्या. धर्मेंद्र प्रधान हे जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी या मुलांनी केलेली होती. आणि एवढीशी मागणी सुद्धा पंतप्रधान मोदी म्हणा किंवा गृहमंत्री अमित शहा म्हणा, या दोघांनी केली नाही. खूप रक्तपात झाला. तर असं हे वातावरण पाहून कोणाचंही मन विषण्ण होईल असं ते असा प्रसंग घडलेला आहे. आज 3-4 दिवस झाले त्यांना असं वाटलं. पोलिसांना एकदा तर त्या दिपकेचा खाली पोलीस उभा होता आणि तो माईक बोलत होता, माईक इकडे दे म्हणत होता, मी माईकवर बोलतो. तेव्हा अभिजितनं काय केलं, विश्वासानं त्याच्या हातामध्ये, त्या पोलिसाच्या हातामध्ये माईक दिला. तर त्या पोलिसानं काय केलं नालायकानं, की सगळी म्हणजे तो माईक असा गुंडाळा, वायर तोडून मोडून टाकली आणि सगळीकडं असा हाहाकार माजला. आपण म्हणतो की मोदीचं एक आवडतं वाक्य होतं पहा, मोदी है तो मुमकिन है. आणि बरोबरच आहे. मोदी हा एखाद्या रंग बदलणाऱ्या सरडाप्रमाणे रंग बदलतो. ना घर, ना दार, ना पोर, ना बाळ, बिचारी बायको विधवा असल्यासारखी जीवन जगते. हो, स्वतः कष्ट करते व स्वतः जगते. तिला असे वाटत असेल की असल्या मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य आलं तर बरं. अगर चाय बेचने वाला, दूसरे त्याचं वाक्य होतं, अगर चाय बेचने वाला देश का प्रधानमंत्री बन सकता है तो इस जीवन में कुछ भी हो सकता है. तर शेवटी चायवाला हा चायवालाच निघाला. कारण अभिजित दिपकेचा वडील म्हणाले होते, मला आठवतं, माझा एकुलता एक मुलगा आहे आणि तो उपोषणाला बसला आहे. जर त्याला काय झालं तर आम्ही दोघा नवरा बायकोनी जगून तरी काय, आम्हीही उपोषणाला बसणार आहोत. आणि तो मोदीविषयी अतिशय तिडकीनं बोलला की मोदीला, कारण त्याला मूल ना बाळ, त्याला काय देणं नाही, सांड फिरल्यासारखा फिरतो, परदेशी दौरे करतो, असं त्यांचं विधान जे मुलाच्या प्रेमातून निघालेलं आहे, हे काही खोटं नाही. खरोखरच आपले प्रधानमंत्री सब कुछ ठीक है ह्या आविर्भावात देश फिरत असतात. आणि जेव्हा सगळ्या चॅनलवर ही न्यूज दाखवायला लागले, तेव्हा मात्र मग अमेरिका असेल, युरोप असेल, सगळीकडं सगळ्या देशातील चॅनलवर जेव्हा न्यूज दाखवायला लागले, तेव्हा मात्र त्यांना घाम फुटलाच नाही. अजून तरी त्यांनी
त्याचा राजीनामा, त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा काही घेतलेला नाही. आज एका घरातली 3 मुलं दगावली, 2-3 मुलं दगावलेली आहेत. काय आई-वडिलांना काय वाटत असेल? कारण आज कसं आहे, हम दो हमारा एक. ज्यांचा एकुलता एक मुलगा असेल, त्यांनी जर ते मुलं गमावलं असेल किंवा अनेक मुलं-मुली जायबंदी झाली असेल, त्यांचा आक्रोश कोण ऐकणार? विशेष म्हणजे ज्यांच्या छाताडावर नेमप्लेट नव्हत्या, असे सुद्धा जे नालायक पोलीस बनून आलेले भामटे होते, त्यांनी सुद्धा काठ्या फिरू-फिरू या मुलांना मारलं. आज ही सगळी मुलं, ही गुंडागर्दी, म्हणजे पोलिसांची जी गर्दी होती, हे गुंड कुठून आणले, कुठून आयात केले, हे काही समजायला मार्ग नाही. तर असा अविचारी जर पंतप्रधान असेल, गृहमंत्री असेल, तर आपण असं म्हणतो, की पावसानं मारलं आणि वाऱ्यानं झोडपलं आणि पावसानं मारलं, तर फिर्याद कुणाकडं मागायची, तसं झालेलं आहे. कारण गृहमंत्री म्हणजे सगळ्या समाजाचं रक्षण करणारा, सगळ्या जनतेची काळजी घेणारा, तो जर या मुलांच्या जीवावर उठला असेल आणि पंतप्रधान हो की चूक करत असेल त्या विषयावर, छोटीशी गोष्ट होती की त्याचा राजीनामा घ्यायचा. त्याला पाठीशी का घालत आहेत, हा भलं मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे. पण त्यांच्या हातात सत्ता आहे ना, त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही. आणि हे सत्तेवर पण कसे आले आता सगळ्यांना कळालेलं आहे. जर तुम्ही बॅलेट पेपर वापरले असते, तर कधीच हे सत्तेवर आले नसते. पण ईव्हीएम मशीन आल्यामुळं कुणालाही मत दिलं तरी ते BJPला जायचं आणि म्हणून इथंही धोका त्यांनी केला आणि मग त्यांनी राज्य मिळवलं. कधी-कधी गमतीनं म्हटलं जातं, की नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, हे सगळे एका नावाचे, एका जातीचे असल्यासारखे वाटायला लागलेले आहेत आणि सगळ्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं वाटोळं केलेलं आहे. आज जर आपण पाहिलं, एक आनंदाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे आता या आंदोलनामध्ये एक शीख समाज उतरलेला आहे. खूप आनंद झाला. गाड्या घोडे घेऊन आणि त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी ही मंडळी या जंतर मंतरवर उतरलेली आहेत. त्यांना मनापासून मी धन्यवाद देते. एक आई म्हणून किंवा एक आजी म्हणून म्हणा, ह्या मुलांसाठी कोणीतरी धावलेलं आहे. आता इतकं बरं वाटायलं त्यांना बघून, अक्षरशः पोलीस त्यांच्या पाया पडला, हात जोडताना दिसला. एक पोलीस त्या शिखांना हात जोडून नमस्कार करताना दिसला. किती बरं वाटलं. विचार करा, ह्या मुलांना आता त्यांना असं वाटलं असेल पंतप्रधानाला, शिक्षण मंत्र्याला, की यांचा कोणी वाली नाही, हम करे सो कायदा. पण तसं नसतं बच्चनजी. कुणी ना कोणीतरी शेरा सव्वाशेर उतरतो. कारण हे लढाई जी आहे, ही विचारांची लढाई होती. ही लढाई कोणाच्या स्वार्थाची नाही किंवा काय नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान जे झालेलं आहे, हे नुकसान न भरून येण्यासारखं आहे आणि म्हणून अतिशय चांगला अ, चांगला निर्णय त्या शीख बांधवांनी घेतलेला आहे आणि आता ते मुलांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खायला घालायला लागलेत. पाणी म्हणा, कोल्ड म्हणा, जे असेल ते मुलांवर द्यायला लागलेत, उपचार करायला लागलेत. हे बघून खूप आनंद वाटला. आता आणखी एक गोष्ट म्हणजे, की ज्या नरेंद्र मोदींनी वाजत-गाजत अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं, आकाशातून पुष्पवृष्टी फुलांची गेली, म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारं ते मंदिर, ती राममूर्ती खूप सुंदर आणि खूप छान वाटलं होतं आणि त्याच मंदिरामध्ये चोरी होते. विचार करा, की तिथं जिथं मुंगी जायला जागा नाही, सगळे CCTV कॅमेरे आहेत, कडक पहारा आहे, असं असताना सुद्धा देवाच्या मंदिरात चोरी कोण केली असेल? विचार करा. आज हा ऑडिओ मी इथंच थांबवते आणि प्लीज सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.